विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वीच्या विज्ञान विषयाच्या तासिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही वर्ग 6वी मधून 7वी मध्ये आले आहात. लक्षात घ्या, विज्ञान या विषयाचा अभ्यास करत असताना आता तुम्ही थोडी इंग्रजीत ऐकण्याची सवय करा. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्हाला प्रश्नांची उत्तरं ही इंग्रजीत लिहायची आहेत. म्हणून विज्ञानच्या तासिकेमध्ये जे काही इंग्रजी बोललं जातं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुस्तकातील पहिलं प्रकरण ॲडॅप्टेशन याच्यावर डिस्कस करणार आहे, याच्यावरती माहिती घेणार आहे की व्हॉट इज ॲडॅप्टेशन, व्हॉट इज द यूज ऑफ ॲडॅप्टेशन फॉर द ॲनिमल्स. वी डिस्कस ऑल दीज थिंग्स in this period. Now when you start with the concept of the adaptation, in the concept of the adaptation, Darwin theory is very important to know. We should know what is Darwin theory and what is natural selection theory or the survival for the fittest. बघा, या ठिकाणी दोन शब्द आहेत, नॅचरल सिलेक्शन आणि सर्वायवल फॉर द फिटेस्ट. या दोन्ही शब्दाचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा, कारण मी तुम्हाला ते समजावून सांगणार आहे की डार्विनने आपल्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे. डार्विनने हे सांगितलेलं आहे की या संपूर्ण पर्यावरणामध्ये जे काही वनस्पती किंवा प्राणी आहेत ते जे फिट आहेत, फिट म्हणजे जे राहण्याकरता योग्य आहेत, तेच प्राणी किंवा वनस्पती टिकून राहतील. अदरवाईज इतर प्राणी किंवा वनस्पती जे आहे ते नष्ट होतील. हा सिद्धांत डार्विनने हजारो वर्षाच्या पूर्वी दिलेला आहे आणि तो तंतोतंत खरा आहे. तुम्ही पाहत असाल की आपल्या सभोवतालचे बरेचसे जे वनस्पती किंवा प्राणी आहे ते कालांतराने कमी होतात, त्यांची संख्या कमी होते आणि या सगळ्या थेअरीला नाव दिलं डार्विन थेअरी, डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत. हे झालं याची आपली पार्श्वभूमी ॲडॅप्ट. आता आपण सर्वात पहिल्यांदा पाहू व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ॲडॅप्टेशन. Adaptation is the power of the animals. Listen carefully. Adaptation is the power of the living organisms to adjust themselves according to the surrounding. And this process is known as adaptation. बघा, पुन्हा एकदा सांगतो मी. पॉवर म्हणजे शक्ती. पॉवर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे प्राणी किंवा वनस्पतीमध्ये असलेली शक्ती कशा करता, स्वतःला पर्यावरणामध्ये सुरक्षित ठेवण्याकरता त्यांनी जे काही आपल्या शरीरामध्ये बदल केलेले आहे ते बदल म्हणजे ॲडॅप्टेशन. लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही स्वतःला पर्यावरणानुसार समायोजित करणार नाही तोपर्यंत तुम्ही जिवंत राहू शकत नाही. आणि म्हणूनच याचा संबंध मी डार्विनशी का लावलेला आहे, कारण का डार्विननं सुद्धा हेच म्हटलेलं आहे, जे वनस्पती किंवा प्राणी स्वतःला पर्यावरणामध्ये समायोजित करणार नाही त्या वनस्पती किंवा प्राण्यांचा अंत हा निश्चित आहे. आणि म्हणून ॲडॅप्टेशनची व्याख्या समजून घेत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की वनस्पती किंवा प्राणीमध्ये जी काही पॉवर आहे स्वतःला ॲडजस्ट करण्याची. उदाहरण देतो, त्याच्याकरता मी तुम्हाला 3 उदाहरणं देतो, तुमच्या अजून तुम्हाला क्लिअर ॲडॅप्टेशन म्हणजे काय क्लिअर होईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण पावसाळ्यामध्ये काय करतो, छत्री किंवा रेनकोटचा वापर करतो. आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो, उन्हाळ्यामध्ये आपण अगदी पातळ असे पांढरे शुभ्र कपडे घालतो. हिवाळ्यामध्ये काय करतो, आपण स्वेटर वापरतो, मफलर वापरतो. लक्षात घ्या, हे तीनही उदाहरण तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करता. कोणाबरोबर, या वातावरणाबरोबर, या पर्यावरणाबरोबर तुम्ही स्वतःला ॲडजस्ट करता आणि अशा प्रकारे स्वतःला ॲडजस्ट करणे म्हणजे ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजे स्वतःला ॲडजस्ट करणे. ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा, कारण ॲडॅप्टेशनवर तुम्हाला एक्झरसाइज निश्चितच उत्तर द्यायचं आहे. व्हॉट इज ॲडॅप्टेशन, इंग्रजी मराठी दोन्हीच्यात लक्षात ठेवा. आता आपण याची जी संकल्पना आहे ती सुरुवात करूया की वनस्पतीमध्ये ॲडॅप्टेशन कशा प्रकारे होते आणि प्राण्यामध्ये ॲडॅप्टेशन कशा प्रकारे होते. या दोनही गोष्टी आपल्याला या तासिकेमध्ये पाहायच्या आहेत.
आपण सुरुवात करूया ॲडॅप्टेशन इन ॲक्वॅटिक प्लांट्स. नाउ ॲट फर्स्ट यू शुड नो व्हॉट डू मीन बाय ॲक्वॅटिक प्लांट्स. Aquatic plants mean the plants which grow in the water. And the familiar example of the aquatic plant is lotus. You have seen the lotus in water, floating in the water. The roots of the lotus, they are not anchored in the soil, and there is a wax layer on the layer of the leaves of the lotus. Now why there is a layer of the wax, हे आपण विचार केला पाहिजे. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये जे काही प्लांट्स आहेत त्याच्या पानावर एक प्रकारचा असा वॅक्स असतो, ज्याला आपण तो असं म्हणू आपण अगदी मुलायम मेनयुक्त पदार्थ असतो. त्याचं मुख्य काम हे आहे की त्या वनस्पतीला पाण्यामध्ये राहण्याकरता सोयीचं व्हावं. त्याच्यावर जर पाणी पडलं ते पाणी घसरून जावं, किंवा त्याला पाण्याचा जो रेजिस्टन्स आहे, जो प्रतिकार आहे, तो त्याला सहजपणे करता यावा. आणि अशा प्रकारचं जे शरीर असते त्याला आपण म्हणतो लोटस, म्हणजेच कमळ. कमळाचं जे शरीर आहे ते अशा प्रकारे आहे, आणि म्हणून तो स्वतःला त्या पाण्यामध्ये सहजपणे वाचवू शकतो, सहजपणे तो पाण्यामध्ये राहू शकतो. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो, डेझर्ट प्लांट्स. तुम्ही डेझर्ट प्लांट पाहिलं असेल, कॅक्टस. बघा आता हे जे मी उदाहरणं तुम्हाला देत आहे याच्यामधले हे प्लांट जर तुम्हाला स्वतः पाहायचे असतील तर पुस्तकामध्ये जे चित्र दिलेली आहे ते निश्चित तुम्ही बघा. दुसरं उदाहरण आहे डेझर्ट प्लांट, कॅक्टस. कॅक्टस इज अ लिफलेस प्लांट अँड दे लूज व्हेरी लिटल वॉटर ड्युरिंग ट्रान्सपिरेशन. अँड द नेक्स्ट पॉइंट इज स्टेम्स स्टोअर वॉटर अँड द फूड. बघा जे कॅक्टस सारखे जे प्राणी वनस्पती असतात त्या वनस्पतीचं जे त्याचं जे मूळ असतं, त्याचं जे खोड असतं, ते खोड जे आहे त्याच्यामध्ये फूड असतं, वॉटर असतं, आणि म्हणून ते खोड अतिशय आपल्याला हिरवंगार दिसतं. बघा अशा वनस्पतीला पानं नसतात, पण त्याचं खोड जर तुम्ही बघितलं तर ते अतिशय हिरवंगार असतं आणि त्याचा आकार सुद्धा मोठा झालेला असतो. तिसरं उदाहरण आपल्याला देता येईल प्लांट्स इन द फॉरेस्ट. जंगलामधल्या वनस्पती बऱ्याचशा तुम्ही पाहिलेल्याच आहेत. जंगल म्हणजे आपल्याकडे छोटे छोटे जंगल असतात. मोठ्या मोठ्या जंगलाचा विचार जर केला तर त्याच्यामधले जे झाडं असतात ते अतिशय उंच वाढत जातात. आणि ते उंच का वाढतात? कारण का त्याला जो सनलाईट लागतो तो सनलाईट प्राप्त करण्याकरता बहुतेक जंगलातली सगळी झाडं ही उंच वाढत असतात. त्यानंतर ग्रासलँड प्लांट्स तुम्ही बघितलं असेल, आपल्या सभोवताली मोठमोठे कुरण असतात हिरव्या गवतांचे. हिरव्या गवताचे जे कुरण आहे त्याला आपण ग्रासलँड प्लांट्स म्हणतो. These plants have the fibrous roots and they prevent the soil erosion. And there are the vast meadows in such regions. म्हणजे आपण जे म्हणतो की जंगलामध्ये जे हिरव्यागार वनस्पती आहे, वनस्पती म्हणून त्याला आपण हिरवळ आहे, आणि ही हिरवळ अगदी खूप अंतरापर्यंत फैललेली असते. आणि ही जी हिरवळ आहे त्याला आपण ग्रासलँड प्लांट म्हणतो. आणि त्याच्यामध्ये in this grassland plants, the tiger, elephant or the deer, they have their dwelling place there. ते त्या ठिकाणी राहतात. अशा प्रकारच्या ग्रासलँड प्लांट्स मध्ये किंवा अशा प्रकारच्या ग्रासलँड मध्ये टायगर, एलिफंट किंवा डिअर हे राहतात. लक्षात घ्या, हे चारही तुम्हाला जी उदाहरणं मी दिलेली आहे त्याच्यावरून लक्षात आलं असेल तुम्हाला की या चारही उदाहरणाचा संबंध ॲडॅप्टेशन होतो. हे सगळ्या वनस्पती स्वतःला वाचवण्याकरता स्वतःमध्ये जे काही त्यांनी बदल करून घेतलेले आहे त्या बदलानुसार ते राहत आहे, आणि त्याच्यामध्ये जे काही बदल आले त्यानुसार राहत असल्यामुळेच आज त्या जिवंत आहेत. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन कसं होते. हाऊ ॲडॅप्टेशन इन द ॲनिमल टेक्स प्लेस. इन ॲनिमल्स ॲडॅप्टेशन इन द ॲक्वॅटिक ॲनिमल्स, यू विल गिव्ह वन एक्झाम्पल, फिश, बिकॉज फिश इज ॲक्वॅटिक ॲनिमल. And this animal have fins, gills, scales. These are the three important parts of the fish. And you should know the function of the each part. What is the function of fins? What is function of the gills? What is function of the scales? Function of the fins. Function of the fins is fish can easily move in water with the help of the fins. Function of gills. The function of gills is that these animals, means aquatic animals,
respire with the help of the gills. Third one is scales. Scales, there are the scales on the surface of the body of these animals. Due to this surface, they can easily swim in water. These are the three important things regarding the aquatic animals. And the shape of the aquatic animals is always narrow at the both ends. Means that shape of the animal is narrow at one end and shape of the animal narrow at another end. तुम्ही ह्या फिशचं जर पुस्तकामध्ये चित्र जर बघितलं तर मी आता तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे ते अजून क्लिअर होईल. त्यानंतर आहे फॉरेस्ट ॲनिमल्स. फॉरेस्ट ॲनिमल तुम्हाला माहीत असतील. उदाहरणार्थ कोणकोणते फॉरेस्ट ॲनिमल आहेत? जसं टायगर आहे, एलिफंट आहे, डिअर आहे, सगळे फॉरेस्ट ॲनिमल्स आहेत. यांच्याबद्दल वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की दीज ॲनिमल्स हॅव द स्ट्रॉंग लेग्स and the paddy paws. Now what is paddy paws? Strong legs means these animals run very fast, so they have very strong legs, and these have the paddy paws. Paddy paws याचा अर्थ असा होतो की त्यांच्या हाताचे जे पंजे असतात, ज्या पंजाच्या सहाय्याने ते आपला भक्ष्य पकडतात, प्रे पकडतात, that part is known as paddy paws. आणि हा पार्ट त्यांचा अतिशय डेव्हलप असतो. ते सहजपणे भक्ष्य पकडू शकतात. आणि एक महत्त्वाचं म्हणजे फॉरेस्ट ॲनिमलमध्ये एक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा, यांची जी आयसाईट जी आहे ती अतिशय स्ट्रॉंग असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखाद्या वाघाला बाजूला कोण उभा आहे, अगदी 2 किलोमीटर 3 किलोमीटरवर सुद्धा जर असेल तरी सुद्धा तो एक अंदाज घेऊ शकतो 1 किलोमीटर अंतरावरच्या प्राण्याचा की आपल्या शेजारी कोणतरी येत आहे. याला म्हणतात स्ट्रॉंग आयसाईट. आता याचं कारण काय आहे तर वाईड अँगल व्हिजन. दीज ॲनिमल्स म्हणजे यांच्या डोळ्याची ठेवण अशी असते की यांच्यामध्ये वाईड अँगल व्हिजन असतो. अँड ड्यू टू दिस वाईड अँगल व्हिजन दीज ॲनिमल्स कॅन सी द ॲनिमल इन फ्रंट ऑफ देम ॲट द लॉंगर डिस्टन्स. खूप अंतरावर सुद्धा जर एखादा प्राणी असेल ना तर तो त्यांना बरोबर दिसतो आणि ते बिलकुल स्पीड न धावतात आणि आपल्या त्या भक्ष्याला ते पकडतात. त्यानंतर ॲडॅप्टेशन इन द डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटात राहणारे प्राणी. आता वाळवंटात राहणाऱ्या प्राण्यामध्ये एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी, कॅमल. उंट हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे, त्याचं चित्र पण बघितलेलं आहे. काही विद्यार्थ्यांनी तर कॅमल स्वतः बघितलेला आहे प्रत्यक्षपणे. तर हा जो कॅमल आहे याचे 3 वैशिष्ट्ये या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. द लेग्स आर व्हेरी लॉंग, नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय द स्किन अँड दे आर ऑलवेज ॲक्टिव्ह ॲट नाईट. बघा कॅमलचे तुम्ही पाय बघा, खूप लांब असतात असे. त्यानंतर त्याचे तुम्ही नॉस्ट्रिल्स बघा, नाकपुड्या. नाकपुड्यावरती एक असा स्किनचा लेअर असतो. आणि त्यानंतर हे प्राणी जास्तीत जास्त रात्रीच्या वेळेस ॲक्टिव्ह असतात. आता हे असं का असते? कारण त्याला स्वतःला जिवंत ठेवायचं आहे म्हणून. लक्षात ठेवा, याचा संबंध पुढे ॲडॅप्टेशन बरोबर आहे. म्हणजेच तो प्राणी त्याचे जर लेग्स लॉंग असतील, नॉस्ट्रिल्स ह्या त्याच्यावर स्किन असेल आणि तो जर रात्रीच्या वेळेस चालला म्हणजेच तो स्वतःला त्या पर्यावरणाबरोबर स्वतःला ॲडजस्ट करतो. आणि तो ॲडजस्ट करून स्वतःला त्या पर्यावरणानुसार वागण्याचा तो प्रयत्न करतो आणि म्हणून तो जिवंत राहतो. लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर या पर्यावरणामध्ये आता वाचून राहायचं असेल, स्वतःला संरक्षण जर तुम्हाला करायचं असेल तर पर्यावरणानुसार स्वतःला समायोजित करण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण करा आणि या गोष्टीचा निश्चित विचार करा. त्यानंतर ॲडॅप्टेशन इन द रेप्टाईल्स. रेप्टाईल म्हणजे होते सरपटणारे प्राणी. याच्यामध्ये मी उदाहरण देऊ इच्छितो तुम्हाला. स्नेक, लिझार्ड, टॉर्टाईस. सर्वांनी साप बघितलेला आहे, सर्वांनी सरडा बघितलेला आहे, सर्वांनी कासव सुद्धा बघितलेला आहे. अशा प्रकारच्या प्राण्यांना आपण सरपटणारे प्राणी म्हणतो. अँड दीज ॲनिमल्स यूज देअर मसल्स फॉर द क्रीपिंग. हे प्राणी आपल्या शरीरामधले जे मसल्स असतात त्या मसल्सचा वापर करून जमिनीवर ते सरपटण्याचा ते प्रयत्न करतात. लक्षात घ्या, मी या ठिकाणी तुम्हाला जेवढे की उदाहरणं सांगितलेले आहे या सगळ्या उदाहरणावरून तुमच्या असं लक्षात आलं असेल प्रत्येक वनस्पती किंवा प्राणी स्वतःला जिवंत ठेवण्याकरता आपल्या शरीरामध्ये काही विशिष्ट असे बदल घडून आणतो किंवा त्याच्यामध्ये विशिष्ट असे बदल होतात आणि हे विशिष्ट असे बदल झाल्यामुळेच तो प्राणी जिवंत राहू शकतो. अदरवाईज डार्विनच्या थिअरीप्रमाणे तो प्राणी किंवा वनस्पती जिवंत राहू शकणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये मी तुम्हाला एवढीच माहिती दिलेली आहे.
पुढील तासिकेमध्ये पुन्हा याच्यावरती आपण काहीतरी डिस्कस करू. पण आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला मी 3 प्रश्न देणार आहे. ते 3 प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि त्याची उत्तर वहीमध्ये लिहा. पहिला प्रश्न लिहा, हाऊ अडॅप्टेशन इन द ॲनिमल्स टेक्स प्लेस. हाऊ अडॅप्टेशन इन द ॲनिमल्स टेक्स प्लेस. दुसरा प्रश्न आहे, हाऊ अडॅप्टेशन इन द कॅमल टेक्स प्लेस. हाऊ अडॅप्टेशन इन द कॅमल टेक्स प्लेस. आणि तिसरा प्रश्न आहे, व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ अडॅप्टेशन. व्हॉट इज द कॉन्सेप्ट ऑफ अडॅप्टेशन, राईट वन एक्झाम्पल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी काही माहिती तुम्हाला मी दिलेली आहे, ही माहिती पुन्हा तुम्ही पुस्तकामध्ये वाचा. जर तुम्हाला ते पुस्तकातून इंग्रजीतून समजले नसेल तर मराठी मीडियमचं एखादं पुस्तक आहे त्याच्यातून वाचा आणि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीमध्ये लिहा आणि माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती त्याची उत्तरं निश्चित पाठवा. धन्यवाद.